गौवंश हत्या बंदी कायद्यामध्ये म्हैस या प्राण्याचा समावेश नाही। हा कायदा मुख्यत्वे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालतो। महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे, जो गायी, बैल आणि वळू यांच्या हत्येवर निर्बंध लावतो। महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा 1976 पासून लागू आहे, परंतु 2015 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या आणि तो संपूर्ण गोवंश हत्येवर बंदी घालतो, ज्यात गाय, बैल आणि वळू यांचा समावेश आहे। बकरीद ईदनिमित्त आज कोणत्याही ठिकाणी गाय, बैल आणि वळूची कुर्बानी देण्यास मुसलमानांनी स्पष्ट नकार दिला आहे। त्याप्रमाणे गौवंश कायद्यात नसलेल्या म्हैस या मोठ्या जनावरांची कुर्बान आज सोलापुरात देण्यात आली। प्रशासनाच्या आदेशानुसार आज बकरीद ईदनिमित्त शहरातील फॉरेस्ट भागात असलेल्या शासकीय स्लॉटर हाऊसमध्ये एकूण 25 ते 30 म्हैस या जनावरांची कुर्बानी देण्यात आली आहे। नियमानुसार डॉक्टर प्रमाणपत्र, तपासणी वगैरे पूर्तता करूनच कुर्बानी देण्यात आली। माहितीनुसार यावर्षी म्हैसची कुर्बानी कमी प्रमाणात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।